हम बने तुम बने, हम बने तुम बने। सुधा, ये सुधा। हाँ अगं सुधा कुठे आहे? सकाळपासून एवढ्या हाका मारतोय, एकदा ओ पण देत नाही ती साधी. अप्पा, अहो भजनी मंडळाबरोबर आई 4 दिवस पिकनिकला नाही का गेल्या? कम्प्लिटली विसरलो मी. हो. काय ना, सवय आहे ना, सारखी आपल्या सुधाला हाक मारत बसतो, लक्षातच नाही. बरं मी काय म्हणतो, मी जरा पेन्शाकडे जाऊन येतो. लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी बदललाय की नाही जरा चेक कर. आलो. काय झालं अप्पांना? सकाळपासून 10 वेळा तरी आईंच्या नावाने हाका मारल्या. 3 दिवस छान गेले. आजच काय झालं नेमकं कोण जाणे. अरे झालं का? हो हो, एकच मिनिट अप्पा, झालंच आहे. अरे काय 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट सांगून तुला 15 मिनिटं झाली. हा झाला अप्पा. अरे 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 काय रे, हो झाला अप्पा, होतं झालं. तुमची पिढी कुठल्या कॉन्फिडन्सवर म्हणते रे 1 मिनिटात करतो म्हणून? सुधा असती ना तेव्हा ना सगळ्या झाडाला पाणी देऊन झालं असतं. झालंच. अप्पा एक चहा. जाऊ द्या आता, झाडाला पाणी येतं उद्या. आणतो चहा इकडे. हो मी सगळं हळू हळू हळू. अप्पा पण उगाच चिडचिड करतात असं. आता आईला रोजची सवय आहे म्हणून पटकन जमतं तिला, हे मला नाही जमलं. दादा वाईट वाटून घेऊ नका, पण सकाळपासून हेच चाललंय अप्पाचं. अगदी छोट्या छोट्या कामांसाठी आईंना हाक मारताय. सुधा असती तर बरं झालं असतं असं म्हणून चिडचिड करताय तो. अच्छा, म्हणजे ही जी काही चिडचिड आहे ती आपल्यावरची नाहीये, तर आईच्या आठवणीने आलेल्या अस्वस्थतेची आहे. मलाही तसंच वाटतंय. काय एरवी नाही म्हटलं तरी चालायला, बोलायला, भांडायला एक हक्काचा माणूस असतो त्यांच्याकडे. आता आई 4 दिवस पिकनिकला गेल्यात म्हटल्यावर टेम्पररी एकटेपणा जाणवायला लागलाय त्यांना. आणि तुम्हाला तर माहितीये त्यांना एकटेपणा जाणवायला लागला की ते हायपर होतात, अस्वस्थ होतात. मग आपण किती शांत राहा सांगितलं तरी मी शांत आहे पण चिडूनच सांगतात. त्यांच्या अस्वस्थपणावर काहीतरी उपाय करायलाच हवा. कोणाला फोन लावताय? कोणाला काय, सुधा कुठपर्यंत पोहोचली, कधी निघाली, काय कळवायची पद्धत नाही यांच्यामध्ये. अप्पा अप्पा शांत हो. जाऊ दे. अहो मला मेसेज आला होता तिचा, उद्या सकाळी पोहोचणार आहे पहाटे. अरे पण मग मला मेसेज करायला काय होतं? माझं बोलणं झालं तिच्याशी. ती मला असं म्हणाली की तुमचा फोन आयदर लागत तरी नव्हता किंवा बिझी तरी येत होता. हा, ते मी तिला फोन करत होतो ना म्हणून असेल बिझी. आम्हाला माहितीये की तुम्हाला आईची आठवण येते आहे. अरे बाबा तसं काहीही नाहीये. आणि अशी कुठे ते महिनाभरासाठी गेली आहे पिकनिकला? 4 दिवसासाठी तर गेली. आणि आठवण येण्याचं काय वय राहिलंय का आता? हो का? मग सकाळपासून 10 वेळा आईला हाका मारताय, तिला फोन करताय. अरे बाबा त्याला सवय म्हणतात.
हो का? पण आपण पहिले 2 दिवस तर असं काही झालं नाही हो. पहिले 2 दिवस तर फार बिझी गेले तुमचे त्या पेन्शनसाठी बायको शोधण्याच्या नादात. हा, अरे पहिले 1-2 दिवस माणूस तर मन रमवतोच ना, आणि मग 2 दिवस जर आपला माणूस दिसला नाही तर मग असं होतच ना. आप्पा, यालाच आमच्या भाषेत आठवण येणं असं म्हणतात. आप्पा चला कुठे? तुमच्या या अस्वस्थतेवर जालिम उपाय करायला. हा? अरे मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमा पाहायला जाऊ. हा हा. मल्टिप्लेक्सला नको. का का का? अच्छा अच्छा, म्हणजे रोमॅन्टिक फिल्म बघताना जर का आईची आठवण आली तर मुलांसमोर इमोशनल होता येणार नाही म्हणून का? अरे तू का बस. अरे मला नाही आवडत रे मल्टिप्लेक्सचा सिनेमा बघायला जायला. आमच्या वेळेला 30 रुपयामध्ये सिनेमा बघून व्हायचा, ते सुद्धा खाणे दाण्यांसकट. आता एका माणसाच्या मागे 500 रुपयाची नोट जाते. अहो, तुम्ही कशाला पैशांचा विचार करताय आप्पा? आप्पा, कालच एक मस्तपैकी रोमॅन्टिक फिल्म रिलीज झालेली आहे. नवीन सिनेमा? मग तर अजिबातच नको. का? अरे नवीन सिनेमा म्हणजे लॉटरी असते. लागली तर ठीक आहे, नाही तर सगळे पैसे वाया. अप्पा, मग आता त्या मल्टिप्लेक्स वाल्याला तुम्हाला हवी ती फिल्म लावा असं सांगायचं का आपण घरीच बांधायचं मल्टिप्लेक्स? मल्टिप्लेक्स बांधणार? ठीक आहे, माझा कंटाळा घालवणं एवढंच तुम्हाला महत्वाचं वाटत असेल तर बांधा घरी मल्टिप्लेक्स. चेहरे बघा, मल्टिप्लेक्स बांधतायत. ठीक आहे, आपका हुकुम सर आंखों पर. आता तुम्ही थिएटरला येत नाही आहात ना, मग आम्ही थिएटरच घरी आणतो. चल मल्हार. काय कळते का तुम्हाला काय बोलताय ते? येस. चल चल चल. हा? येस. ए, अरे काय काय पोरे? तीन पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे, जीव लावती एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने, हम बने तुम बने. आई गो. फोन का लागत नाही? हॉलमध्ये जाऊन झोपतो. कलाची झोप लागेल, इथे तर काय लागत नाही. मकरन मकरन मकरन, उठ ना, उठ. झाली सकाळ? नाही, सकाळ नाही झाली आहे. अरे मग का उठवलंस तू हर्षदा? झोपू दे मला. ऐक ना जरा खाली जाऊन आप्पांना काही हवंय नको ना बघ ना प्लीज. उठ ना. तू आलीस ना त्या किचन मधनं, तू विचारायचंच ना. ठीक आहे, तू झोप, मी विचारते. मम्मा गोष्ट सांग ना. आप्पा पण हाक मारतील काही हवं असेल. ठीक आहे. अरे त्यांनी नीट पांघरूण वगैरे घेतले की नाही ते बघ ना.
किंवा शांत झोप लागत नसेल तर का झोप लागत नाही त्याची जरा विचारपूस कर ना. हर्षदा, झोप न लागायला काय झालंय? छान मस्त सिनेमा बघितलाय, स्वादिष्ट जेवलेत, अजून काय हवंय? अरे हो, पण म्हणून काय एकटेपणा जाणवणार नाही असं नाहीये ना. उठ ना. आई येणारच आहे ना आता उद्या. हो, पण जाऊन 2 शब्द बोलून आला असतं बरं वाटेल त्यांना. ठीक. पप्पा कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे काय? रूम मध्ये नाही आहेत? नाही. हा मग अरे काय झालं? मी इथे आहे. काय आहे? अहो आपण इथे का झोपला तुम्ही असे? हा पाठ धरेल. आज जाऊन झोपा ना. अरे नाही रे, आज झोप नाही येत मला. का हो? का म्हणजे? हा आता नाही येत झोप. का म्हणजे काय? नाही. काय टाळ्या काय देत आहे एकमेकांना? मला बोर होत इथे. आपण मी काय म्हणतो, अजून एक सिनेमा टाकूया. मी काय सांगतो तू ऐकतोस का? मी बोर होतो असं म्हटलं ना तुला. काय ना, सुधा बरोबर सगळं शेअर करायची इतकी सवय लागली आहे ना मला, की नसताना पहिले 1-2 दिवस जरा बरं वाटतं, पण आता मला तसं साठलंय खूप. मग तुम्ही आम्हाला सांगा ना. बोलतोय बघ. अरे तुमच्या बरोबर केलेली धमाल तुमच्या बरोबर शेअर करायची. अप्पा, आम्ही दोघं मिळून अंगाई गाऊ का तुमच्यासाठी? तुझ्या एक गोष्ट लक्षात आहे का? मला बीपीचा त्रास आहे. तुझं गाणं ऐकून माझं जर बीपी शूट झालं तर धावपळ कोणाची होणार? तुमची दोघांची. किंवा मी काय म्हंटल, मला फक्त बोर होतोय असं म्हटलं. तुम्ही आता उठा आणि जाऊन झोपा. मला लागेल तेव्हा लागेल झोप. चला उठा, चला निघा. नक्की? अरे हो नक्की, जा. काय झालं? नाही, आम्हाला काय अशी खास झोप वगैरे येत नाहीये. म्हटलं बसूया थोडा वेळ. आणि बसून करणार काय? तुम्ही सांगा. गप्पा टाकू, गाणी म्हणू, पत्त्यांचा डाव टाकूया. पत्ते आप्पा, अहो लहानपणी 1 पत्त्याचा कॅट आम्ही आणला म्हणून तुम्ही आम्हाला किती. अरे बाबा, त्यावेळी तुम्ही लहान होता, तुम्हाला पत्त्यांचा खेळ आणि जुगार याच्यात फरक कळत नव्हता. पत्त्यांचा खेळ हा खेळ म्हणून जर खेळायचा असेल तर चांगलाच असतो. तुमची आई आणि मी रात्र आम्ही पत्ते खेळत बसायचो. काय? कधी? अरे कधी काय कधी? तुम्ही दोघंही या जगामध्ये यायच्या आधी. काय व्हायचं माहितीये, मी ऑफिस मधून यायचो ना घरी, मग काय घडलं कसं घडलं हे सुद्धाशी शेअर करायचो मी. कंटाळायची रे ती. मग तिचं काय असायचं, आपण चौपाटीवर जाऊया. चौपाटीवर जाऊया, भेळ खाऊया, चांदण्या बघूया, हे सगळं तिचं बरं का. मग काय जायचो आम्ही चौपाटीवर, भेळ खायचो, चांदण्या बघायचो आणि भरपूर गप्पा. आणि घरी येईपर्यंत गप्पा संपल्या नाहीत. घरी आल्यानंतर पत्त्याचा डाव टाकायचा आणि परत गप्पा सुरू. विषयातून विषय निघतच राहायचे रे. आणि मग काय, गाण्यांवर गप्पा, सिनेमांवर गप्पा, माणसांवर गप्पा, आयुष्यावर गप्पा, भरपूर गप्पा. खरं सांगू, आम्ही दोघं एकमेकांना कळलो ना ते या गप्पांमधून.
त्यामुळेच काही सांगायचं असलं ना आणि ती शेजारी नाही असं लक्षात आल्यानंतर अस्वस्थ व्हायला होतं रे. आत्ता जर सुद्धा असते नाही ते लगेच आम्ही पत्त्यांचा डाव टाकला असता आणि मग काय रात्रभर गप्पाच गप्पा. टाकूया ना मग. हा, पत्त्यांचा डाव तर टाकूया. गप्पांसाठी विषय काय तुम्हाला आमच्यावर ओरडण्यातून मिळतच राहतील. डन. अरे असं नको रे बोलू सोन्या. मी तुझ्यावर कधीतरी ओरडतो का रे? तरी तुमचे अजून काही पॉइंट राहिलेले नाहीयेत तुमच्यावर. मी आणि सुरा खेळायचो ना, अरे कधी कधी माझ्या पगारापेक्षा सुद्धा जास्त पॉइंट यायचे. काय सांगता? इतके? कोणावर? तुमच्यावर की आईवर? अरे अर्थात माझ्यावर. अरे तुमच्या आईला बैठ्या खेळामध्ये हरवणारा कोणीही नाहीये. मग ते पत्ते असोत, गाण्याचे भेंडे असोत किंवा आणखीन काही असो. काय सांगताय? म्हणजे आईला तुम्ही आजपर्यंत कधीच नाही हरवलं? अरे हरवलं ना, असं कसं होय? मग काय, त्याच्यानंतर 2 महिने खेळलोच नाही तुमच्याशी. अरे का म्हणजे काय? एवढ्या दिवसांनी एवढ्या महत्प्रयासाने जिंकलो होतो मी, लगेच दुसऱ्या दिवशी खेळून परत खरा कशाला? दादा, तुला मी आप्पांना काही हवं नको बघायला पाठवलं होतं ना, मग तू नाही, आणि मी तुला म्हटलं त्यांना नीट झोप लागले का बघ, तर तुम्हीच त्यांना जागड कसले ठेवताय? आम्ही अगं नाही नाही, मला झोप येत नव्हती. अहो पोट बिघडलंय का? पोट बरं आहे, हृदय जरा हल्लंय. काय झालंय अप्पा? कळ वगैरे येते का? नाही, कळ येते हृदयात, पण ती बीपीची नाही, आईच्या आठवणीची. काहीतरी काय बोलतंय? काय झालंय अप्पा? काही नाही, चेष्टा करतायत माझी. सुहा नाहीये ना, आणि मला कशी सवय आहे ना रोजची, तिच्याशी 4 गोष्टी बोलत, तिच्याशी भांडत, तिला टोमणे मारत, मग शांतपणे झोपायची अशी सवय ना. खरं म्हणशील ना, पहिले 2 दिवस गेले कसे कसे, पण आज तो एकटेपणा, ती शांतता सगळी माझ्या अंगावरती आली. झोप लागेल म्हणून मग मी इथे येऊन झोपलो. ते आले लगेच, म्हणाले काय पत्ते खेळूया का? म्हटलं चालेल, खेळूया. सॉरी, तुमची झोपमोड झाली ना. अप्पा सॉरी काय हो? सॉरी काय? सॉरी तर म्हणायलाच हवं. माहितीये काय, एकटे बसले पत्ते खेळायला, आम्हाला पण खेळायचे पत्ते. अरे मग या ना. नाही, पण मी काय म्हणतो, लगेच जाण्यापेक्षा समजा आपण एक टपरीवरच्या चहाचा ब्रेक घेतला तर. हा काय अप्पा, काय म्हणताय? होऊन जाऊ दे, एक कटिंग चहा आणि बस का? दादा, आता या वेळेला कोण उघडी ठेवणार आहे टपरी तुमच्यासाठी? कोण? आम्ही दोघं पहाटे 3 वाजता जाऊन चहा पिऊन आलोय. नाक्यावरचा एक चहावाला चालू असतो. पहाटे 3 वाजता तुम्ही दोघं टपरीवर चहा प्यायला गेला होतात? हो, म्हणजे ते एकदाच गेलेलो आपण. पण बरा मिळतो का चहा तिकडे? हो. अरे मग जाऊया की आपण, टाकूया एक चहा. चालेल काय चालेल, तर एवढ्या रात्री कुठे जाताय सगळे चहा प्यायला? मी करते चहा, थांबा. हे बेस्ट आहे. अरे चहा घेता घेता मस्त पत्त्यांचा डाव रंगवूया आणि गप्पांचा फड सुद्धा.
जिंकलो. आई ग. मी एकट्याने जागू नये म्हणून मला साथ द्यायला म्हणून दोघे जण आले. पत्ते खेळले, दमले आणि झोपले. तरीही मी आपला जागा. सुद्धा घरी नसल्यामुळे बऱ्याच दिवसांनी मुलांना सांभाळायचं एक फील आलं वेगळंच. पण मी मुलांना सांभाळलं की मुलांनी मला सांभाळलं? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.